सत्राला उपस्थित आपल्या सर्वांचे परम आदरणीय अजयदादा, तसेच आपले श्रेयसदादा, आपणास माझा दंडवत प्रणाम. तसेच उपस्थित सर्व वासनिक, तुमच्या समोर बोलण्याची माझी पात्रता नाही, म्हणूनच अगोदर बाबा वृत्तीचा दोष लागेल त्याबद्दल क्षमा करावी. आणि आपल्याला सुद्धा दंडवत. आपण ज्ञानवंता, आपल्यापैकी उद्या चालून विद्वतरत्न होणार आहेत. बाबा एक प्रसंग सांगतो. आता 2-3 महिन्याच्या अगोदर इथं पंचअवतार उपार झाला. माहूरकर बाबा होते आणि हे बाबा पण होते पोतीवाले, आणि ते बसले होते. आमच्यातलेच एक म्हणजे ते बाबा म्हणाले की जर साबळेजी म्हणजे ह्या दैवराटीत असले तर आमच्या लाईनीमध्ये राहिले असते, अशी त्यांची स्तुती केली. हे माझे शब्द नाही आहेत, ते बाबांचे शब्द आहेत. आणि मला तर एवढा आनंद वाटला की कर्मराटीत असताना सुद्धा स्तुती सर्वांनाच आवडते, परंतु खरंच ते स्तुतीचे मान्यता आहे त्यांना सुद्धा माझा दंडवत प्रणाम. आणि आपल्या 9 दिवस सतत बाबा सकाळी स्मृतीस्थळ आणि सायंकाळी गोविंद प्रभू चरित्र घेत होते. त्यांनी अगम्य लीळा सांगितल्या, ज्या गोविंद प्रभू चरित्रात सामोर येणार होत्या त्या पण सांगितल्या त्यांनी. आणि स्मृतीस्थळामध्ये तर वाह, म्हणजे काही सांगण्याचे आहेत नाही, परंतु बाबांनी त्याच्या व्यतिरिक्त पण खूप काही आपल्याला सांगितलं आहे. जसं पहिल्या दिवशी बाबांनी सांगितलं की आपण जसा अधिकरणाला आरती ओवाळतो, धूप दाखवतो, तेव्हा आपल्या अंतकरणात काय आले पाहिजे अगोदर, अशा काही गोष्टी तर आपल्या अंतकरणात आल्या पाहिजे. सर्वात अगोदर की तुम्ही ईश्वरीचे राजकुमार, आणि ज्या आचार्य आपले पंथात जेवढे संत मंडळी होऊन गेले त्यांची तुम्ही एक वंशज आहे. हे काही ठराविक पॉईंट आपल्याला आत्मसात करायला पाहिजे. नंतर बाबांनी सांगितलं की दंडवत घातले, श्रीचरणाला लागले, ह्या सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे ते पॉईंट पिकअप करायला पाहिजे. नंतर बाबाची तर एकदमच म्हणजे आम्हाला बाबा माझ्या ब्रह्मविद्या ज्ञानाच्या हानाय आहे, तरी पण मला त्या तुमच्या भजनातूनच त्या लीळा आठवतात. जसं बाबांनी सांगितलं की वानरियाची ती लीळा, ते बाबाच्या भजनातच असे ते लीळा ऐकताना बहुज्वर असता पाठविले तू विधिवासाची मजला देवा, हे जे शब्द म्हणजे ते लीळाच आठवून जाते. जसं बाबा म्हणतात की आपले चिंतनी जनक बाबांनी आपल्या पंथासाठी खूप सोपं करून ठेवलं, तशा प्रकारे आम्हा अज्ञान जीवाला तुम्ही जे भजन लिहिलंय ते आठवण्यासाठी आम्हाला म्हणजे युवा पिढीला, आम्ही जास्त ब्रह्मविद्येचा अभ्यास करत नाही तरी पण ते, आणि ते लीळा अशी सांगितली बाबांनी. माझे लंगडे भाऊजी होते इथं बसले, त्यांचे तर अश्रू थांबले नाही. सर्वांनी म्हणजे मग्न झालो होतो आपण त्यामध्ये. त्यानंतर बाबांनी राही रे भेटी सांगितली. चांपे गौर मूर्ती पाहुनी विस्मित झाला राहिया भेटोनी, घाली गा देवा अंग उघडे, भेटू दे माझ्या डोळ्याचे पापणे. ते चांपी गौरी मूर्ती म्हणजे ह्या लीळा काही आहेत की त्या आम्हाला जर आठवायच्या राहिल्या, पहिलं बाबाचं भजन आठवा लागेल, बाबाला आठवा लागेल, बस एवढं. आणि श्री प्रभू बाबाने तर खूपच लीळा सांगितला. आणि ते मूर्ती आठवावी म्हणतात. आमचे देवडे साहेब नेहमी आम्हाला सांगतात, मला त्यांचा पॉईंट खूप आवडतो की आपण संविधान नव्हतं आपल्याला स्वामीच्या, आपण असन्नाधानी होतो, परंतु आपण कसे मुलं आहोत स्वामींचे, आपण कार्टे आहोत. कार्टे कसे राहतात म्हणजे ते फक्त त्यांच्या जन्माच्या अगोदर त्यांचे आई वडील सोडून जातात त्यांना. तर हे रूढी परंपराने आपण फक्त स्वामीची स्तुती ऐकत आहोत, स्वामींचे वर्णन ऐकत आहोत, असे आपण अज्ञानी कार्टे आहोत. मला त्यांचा हा पॉईंट खूप चांगला वाटते. आणि सोबतच एवढंच बोलून मी संपवतो. बाबा आपल्याला बाबाच्या पण ऐकावायचे आहे, श्रेयस दादांच्या पण ऐकावायचं आहे. श्रेयस दादांच्या खूप प्रेमळ आहे. दादा अगोदर आले होते आपल्या करंबाडच्या भूमिपूजनाची हे पत्रिका घेऊन, तेव्हा फक्त बाबाला ऐकला. बाबांनी काय सांगितले होते तेव्हा, बाबांनी तेव्हा पहिल्या नामांचे वर्णन केले होते की द्वापारीच का लावला आहे. असे खूप त्यांची, मला तर त्यांच्या जसे गुरुकिल्ली ज्ञानाची गुरुकिल्लीच्या अजयदादा आहेत, पण त्या ज्ञानाची चाबी श्रेयस दादाकडे, म्हणून मला श्रेयस दादा खूप प्रिय आहे. एवढं बोलून मी संपवतो. दंड प्रणाम. काही चुकले असेल तर क्षमा करा.